भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी ह्या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती आहे. तरी सर्व मित्रांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आपल्या मित्रांना, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सर्वांना मिळेल. जय भीम, नमो बुद्धाय. आज भारत एक देश आहे हे आपल्याला स्वाभाविक वाटतं, पण इतिहासात असा एक काळ होता जेव्हा भारत तुटण्याच्या उंबरठ्यावर उभा होता. फाळणीनंतर धर्म, जात, भाषा, प्रांत सगळीकडे असंतोष, राग, भीती होती. अशा वेळी संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर एक अत्यंत कठीण प्रश्न उभा होता. देश भावनांवर चालवायचा की कायद्यावर? जर देश धर्मावर चालवला असता तर प्रत्येक धर्म स्वतःला श्रेष्ठ म्हणाला असता. जर देश जातीवर चालवला असता तर बलवानांनी दुर्बलांना दाबलं असतं. पण बाबासाहेबांनी ठाम निर्णय घेतला. भारत कोणाच्या श्रद्धेवर नाही तर संविधानावर चालेल. बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, कायद्यापुढे कोणीही मोठा नाही, कायद्यापुढे कोणीही लहान नाही. राजा असो की रंक, पंतप्रधान असो की सामान्य नागरिक, कायदा सर्वांसाठी एक समान. हा निर्णय सोपा नव्हता, याला तीव्र विरोध झाला, पण बाबासाहेब ठाम होते. त्यांनी देशाला दिला मताचा अधिकार. शिक्षित, अशिक्षित, श्रीमंत, गरीब, उच्च नीच कोणताही भेद न ठेवता एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य. इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या देशात सर्वांना समान मतदानाचा अधिकार मिळाला. जर हा निर्णय घेतला नसता तर आज भारत अनेक तुकड्यांमध्ये विभागला गेला असता. धर्माचे, जातीचे, सत्तेचे तुकडे झाले असते. पण बाबासाहेबांनी देशाला भावनेवर नाही, संविधानावर उभं केलं. म्हणूनच आज भारत फक्त एक भूभाग नाही, तो कायद्याने बांधलेला देश आहे. आणि म्हणूनच आजही आपण अभिमानाने म्हणतो, संविधान सर्वांपेक्षा मोठं आहे. संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब यांना त्रिवार वंदन. जय भीम. लाईक करा आणि सबस्क्राईब करा फिनिक्स आंबेडकराईट चॅनलला. सर्वांना जय भीम. भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे, हे वाक्य बाबासाहेबांनी सहज बोललेलं नव्हतं. हे वाक्य त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा अनुभव होता. कारण बाबासाहेबांनी असा समाज पाहिला होता जिथे माणसाला भाकरी मिळत होती, पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळत नव्हता. पोट भरलेलं असणं म्हणजे जगणं नाही, आणि मान खाली घालून जगणं हे माणसाचं आयुष्य नाही. बाबासाहेबांना माहित होतं, भाकरी दानात मिळू शकते, पण स्वाभिमान कोण देत नाही. स्वाभिमान मिळवावा लागतो. तो संघर्षातून येतो, तो शिक्षणातून येतो, तो हक्क मागण्याच्या धाडसातून येतो. म्हणूनच बाबासाहेब म्हणाले, भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे. कारण भाकरी उपाशीपणा मिटवते, पण स्वाभिमान माणूस घडवतो. आजही प्रश्न तोच आहे, फक्त काळ बदलला आहे. फक्त भाकरी मिळाली म्हणून आपण अन्याय सहन करायचा का? बाबासाहेबांनी आपल्याला भूक नाही तर मान उंच ठेवून जगायला शिकवलं. जय भीम. लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या फिनिक्स आंबेडकर लाईट चॅनलला. सर्वांना जय भीम.